नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण उपसून मासे पकडायला आलो आहोत. तर तुम्हाला मी दाखवणार आहे मासे आपण कुठं पकडणार आहोत. तर थोडं-थोडं ओहळ जे आहे ते चालू आहे. पण तरीही एका ठिकाणी आपण जाऊन आणि चांगलं आपण मासे पकडूया आणि किती मासे पकडतो ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे. तर पाहूया मासे पकडून किती आपण पकडतो ते. तर आपल्याला त्या ठिकाणी त्या मोठ्या दगडीवर आपल्याला मासे भाजून खायचे आहेत. तिथं आपल्याला पातोळी बनवायची आहे. तर पहिल्यांदा आपण आता मासे पकडूया. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या दगडीवर हे जे तुम्हाला जांभळीचं झाड दिसतंय, त्या जांभळीच्या खाली मोठा दगड आहे. त्या दगडीवर एकदम मस्त आपण जागा करू आणि त्या ठिकाणी आपण मस्त पातोळी बनवू. तर मित्रांनो, चला आधी उपसू, म्हणजे पहिल्यांदा आपण उपसू, मासे पकडू, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी येऊ. तुम्हाला मी दाखवतो पुढे काय होणार आहे ते. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि हे जे तुम्हाला लहानसं चोंडूक दिसतंय, तर हे आपल्याला उपसायचं आहे. तर पहिल्यांदा आपण आता चिखल-बिखल आणू. त्याच्यानंतर मस्तपैकी हे पाणी जे वाहतं ते बांधून घेऊ आणि बांधून झाल्यावर त्याच्यानंतर हे आपण उपसायला सुरुवात करूया आणि उपसल्यानंतर किती मासे आहेत ते तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओमध्ये.
तर मित्रांनो आपण आता बांधलेलं आहे आणि आता आपण उपसायला सुरुवात करूया. तर लागूया कामाला. तर मित्रांनो आपल्याला इथं उपसायला जमलं नाही. हे पहा, बांधून तरीसुद्धा पाणी खूप पाझरतं. त्याच्यामुळं जसं उपसलं तरी जसंच्या तसंच पाणी होतं आहे. त्याच्यामुळं मग आपल्याला आता हे कॅन्सल करून तिकडे वरतीच जाऊया. तिकडेच एखाद डोकी उपसूया, तिच्यातच आपण मासे पकडू. तर जाऊया पुढे पाहायला, चला. तिकडे आहे. तर मित्रांनो खूप मेहनत केली तरी आपल्याला यश मिळालं नाही. खूप मेहनत केली. 2 डोह उपसले. तिथं खूप पाणी पाझरत होते आणि ह्या ठिकाणी एक छोटंसं उपसलं, म्हटलं एवढे तरी सापडतील, पण तेही नाही. आपण काय स्वप्न बघितलं होतं त्या ठिकाणी आपण येऊन एकदम झाडाच्या खाली मोठ्या दगडीवर एकदम मस्त अशी पातोळी करू. पण आज ती सफल नाही झालं. टाईम पण संपत आलेला आहे आणि संध्याकाळ होण्याचा टाईम झालेला आहे. त्याच्यामुळं आता दुसरा डोह काय उपसायला जमणार नाही, कारण अंधार पडेल. त्याच्यामुळं आता आपल्याला पण घरी जायला लागेल. तर हे पहा, एकच खेकडं आपल्याला सापडलं. हे पहा, तर हे आता आपण सोडून देऊ पाण्यामध्ये. त्याला आपण सोडून देऊ. आता एवढं काही आपल्याला याची काही भाजी होणार नाही, काही होणार नाही. त्याच्यामुळं आता एक जीव आहे, त्याच्यामुळं आपण आता सोडून देऊ आणि त्याच्यानंतर घरी जाऊया. तर हे पहा मित्रांनो, एक लहानच खेकडं आपल्याला सापडलं होतं. ते आता आपण सोडून देऊ. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.